नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे की प्रेग्नन्सी वीक्स, मंथ्स किंवा ड्यू डेट कशी काढायची, कसं काउंट करायचं, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बरेच जण त्यांचं लास्ट डेट विसरलेले असतात, सो त्यांचं थोडं कन्फ्युजन असतं की आता कोणता आठवडा आहे, याबद्दल मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे ड्यू डेट। तुमची ड्यू डेट, डिलिव्हरी कधी होणार आहे ती डेट काढली जाते ती तुमच्या लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड डेटवरून। जे तुमचं मागच्या महिन्याचं जे लास्ट तुमचं मासिक पाळी असते त्या मासिक पाळीचा पहिला दिवस धरला जातो आणि तिथून पुढे 9 महिने 9 दिवस हे काउंट केले जातात। ॲक्च्युअली पहिले 2 आठवडे तर तुम्ही प्रेग्नेंट नसतात, कारण ते आपलं मासिक पाळी असते, त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये ओव्ह्युलेशन असतं, तिसऱ्या आठवड्यामध्ये फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन ह्या गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये ॲक्च्युअली गर्भ राहतो। पण काउंट करण्यासाठी आपल्या मासिक पाळीचा पहिला दिवस गृहीत धरला जातो। तर तुम्ही काउंट करताना तुमचं जे लास्ट मासिक पाळीचा पहिला दिवस आहे ती तारीख घ्या आणि तिथून पुढे 9 महिने आणि वरती 9 दिवस, जो 9वा दिवस असेल वरती ती असेल तुमची ड्यू डेट। बऱ्याचदा अल्ट्रासाऊंड केल्यानंतर ह्या डेटमध्ये थोडाफार फरक होतो, जास्तीत जास्त 2-3 दिवसाचा, जास्तीत जास्त 8 दिवसाचा बदल होऊ शकतो, कारण ते डिपेंड असतं तुमचं सायकल किती दिवसांचं आहे। जर 30 दिवसांचं सायकल असेल तर बरोबर 14व्या, 16व्या, 18व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असतं, म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये इम्प्लांटेशन होतं। पण ज्यांचं 45 दिवसांचं जर सायकल असेल तर अशा वेळेस मात्र चौथ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये ओव्ह्युलेशन होऊन नंतर 5व्या आठवड्यामध्ये इम्प्लांटेशन होतं, पण हे डिपेंड असतं सायकलवरती। त्यानंतर इथे तुम्हाला चार्ट दिसेल की किती आठवड्यांचा एक महिना असतो, किती आठवडे असतात एका महिन्यामध्ये, कोणते आठवडे असतात, पहिला ते चौथा आठवडा, 4 आठवड्यांपर्यंत पहिला महिना, त्यानंतर 5व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यापर्यंत दुसरा महिना, 9व्या आठवड्यापासून 13व्या आठवड्यापर्यंत तिसरा महिना, 14व्या आठवड्यापासून 17वा आठवडा चौथा महिना, 18व्या आठवड्यापासून 21वा आठवडा 5वा महिना, 22व्या आठवड्यापासून 26वा आठवडा 6वा महिना, 27वा आठवडा ते 30वा आठवडा 7वा महिना, 31 ते 35वा आठवडा 8वा महिना आणि 36 ते 40वा आठवडा म्हणजे 9वा महिना। 39व्या आठवड्यापर्यंत 9 महिने पूर्ण होतात ॲक्च्युली, आणि जो 40वा आठवडा असतो ते वरचे जे 9 दिवस असतात ते असतात। पहिले 3 महिने म्हणजे पहिली तिमाही, दुसरे 3 महिने, चौथा, 5वा, 6वा, दुसरी तिमाही, 7वा, 8वा, 9वा, तिसरी तिमाही गृहीत धरली जाते। त्यानंतर 7 दिवसांचा एक आठवडा पकडायचा। जर तुम्हाला स्वतःला काउंट करायचं असेल तर 7 दिवसांचा एक आठवडा याप्रमाणे तुम्ही तुमचे आठवडे काउंट करू शकतात। इथे मी एक चार्ट पण देते की तुम्ही तुमच्या लास्ट म्हणजे मंथ वाईज आणि तारीख यावरून तुम्ही तुमची ड्यू डेट कधी आहे ते पण काढू शकाल। इथे चार्टमध्ये फर्स्ट रो मध्ये तुमचं लास्ट पिरियडचा जो महिना आहे जानेवारी आणि त्याच्या तारखा दिलेल्या आहेत, आणि त्याच्या खालच्या रो मध्ये जी तुमची ड्यू डेट असेल, जो महिना असेल आणि ती तारीख तुम्हाला दिसेल। जसं फॉर एक्झाम्पल आता नेक्स्ट चार्टमध्ये जर तुमचं लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडची तारीख 1 फेब्रुवारी असेल तर तुमची ड्यू डेट असेल 8 नोव्हेंबर। त्याचप्रमाणे जर तुमची लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडची तारीख असेल 28 फेब्रुवारी तर ड्यू डेट असेल 5 डिसेंबर। इथे तुम्ही तुमच्या तारखेनुसार तुमचं ड्यू डेटचा महिना आणि ड्यू डेटची तारीख काढू शकता। पुन्हा एकदा एक उदाहरण देते। जर तुमची लास्ट पिरियड डेट असेल 14 एप्रिल तर तुमचं ड्यू डेट असेल 19 जानेवारी। आता इथे मी पूर्ण डिसेंबरपर्यंतचे चार्ट दिले आहेत। तुमच्या लास्ट पिरियड डेटनुसार तुम्ही पहा। फर्स्ट रोमध्ये आहे तुमचं मेन्स्ट्रुअल पिरियडची तारीख आणि महिना, आणि त्याच्या खालच्या रोमध्ये आहे त्यानुसार असणारी तुमची ड्यू डेट आणि ड्यू डेटचा महिना। अजून एक, जो तुमचा महिना असेल लास्ट पिरियडचा, जसं की जानेवारीमध्ये तुमचा लास्ट पिरियड आला असेल तर त्याच्या पुढे 9 महिने म्हणजे ऑक्टोबर हा तुमचा ड्यू डेटचा महिना असेल। अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता। टोटल प्रेग्नन्सीचे 280 दिवस असतात।
तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.